चार धाम केलं म्हणजे खायला प्यायला जमत नाही, है की नाही? बऱ्याच गोष्टी असतात ना दादा. वैष्णव व्हायचं म्हणलं की का साधं आहे का? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांच्या ह्या गोष्टी लागतात ना दादा. वैष्णव जनतो देणे कहिये, पीड पराई जाणीजे, द्वेष मत्सर अहंकार वासना मोह सगळ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. बरं, हे झालं आतमधलं. बाहेरून पण खाणं पिणं सोडावं लागतं दादा. माळकरी व्हायचं काय सोपं आहे का? माणसं आम्हालाच ज्ञान शिकवतात. एखाद्याला म्हणलं ना दादा माळ घालत जा, ती म्हणतं सगळ्यांनीच माळा घातल्यावर कोंबड्याचं काय करायचं? आम्ही आषाढीची वारी काढू कोंबड्याची, तुला काय करायचंय? माणसं उलटे सुलटी प्रश्नाला विचारतात दादा, साधं उत्तर देतच नाही. महाराज माझी विनंती आहे, घालून बघा. गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखी श्रीमंती नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, मुखातल्या नामासारखं सुख नाही, आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधानच नाही. जगाचा बाप फार मोठं करतो दादा, फक्त एवढं असलं पाहिजे, है की नाही? तेवढं करत जा. फार काही नाही, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवेत जा. त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहे टाळ्या, तेवढ्या वाजवायच्या. तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवल्या. दर्गी दर दर आली होय आमच्या गावात, दर्गी टाळी पाहिजे तुला, दर्गी दर. असलं वागून लोक म्हणतात देव भेटत नाही. असलं वागून जरा वागताना पण विचार करा ना, देव भेटायचं वागणं आहे का आपलं? आपलं वागणंच लय खतरनाक आहे. पण काही म्हणा, आपलं कसं आहे, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि पुन्हा बॉम्ब बोलायचं देव भेटला नाही म्हणून. मला एक कळत नाही, बसवायचंच कशाला तुम्हाला? जर त्याची अवहेलनाच करायची असते तर लय अवघड आहे लोकांचं. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही, सांगणाराच हाना, ऐकणाऱ्याचं कोणा बघू महाराज काय असेल ते. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात की रे, ज्याचं जगणं चांगलं नाही तुम्ही त्याला मोक्ष विचारताय, चुकतंय तुमचंच की. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. कसं शक्य हे? असं नाही चालत. आपलं कसं आहे, ते किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. अंधारात कापड जरी हल्ला तरी साप वाटतो. खरंय का नाही? आमचं तसंच आहे. आम्हाला कोणी घाबरवलं की आम्ही घाबरतो, कारण आम्ही कर्म चुकीचं केलेलं असतं. आम्हाला वाटतं कुठल्या तरी गोष्टीतनं आम्ही यातनं बाहेर पडावं. नाही, कधीच नाही. तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ भोगावंच लागणार. हाच वारकरी संप्रदाय. वाहिले उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. भोगावंच लागणार आहे, पर्यायच नाही. मग माणसं म्हणतात परमार्थ करण्यात काय मजा जर भोगावंच लागणार आहे? कान देऊ नाही का? देवाचं नाव परिस्थिती बदलण्यासाठी घ्यायचं नसतं. देवाचं नाव प्रत्येक परिस्थितीमध्ये तोंड द्यायचं सामर्थ्य देतं म्हणून घ्यायचं असतं. देवाचं नाव श्रीमंत वगैरे होण्यासाठी घ्यायचं नसतं. आणि कसली श्रीमंती हवी तुम्हाला मला सांगा? माणसं म्हणतात नेमकं सुख म्हणजे काय, नेमकं दुःख म्हणजे, पाप म्हणजे, पुण्य म्हणजे काय? गांभीर्यानं विचार करा. राहायला घर आहे, 3 वेळीस वेगळं खाऊ शकता एवढी चांगली परिस्थिती आहे. माणसं मागं पुढं फिरतायत. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. ज्ञानेश्वरी गाथ्यासारखी श्रीमंती हातात पडली आहे, तरी सुद्धा तोंडावर 12 वाजले आहेत. ह्याच्यापेक्षा पाप काय असू शकतं अजून? ऐश्वर्य पायदळी तुडवलंय, जन्म मृत्यूचं बंधन नाहीये, लोक तिरस्कार करतायत, तरी चेहऱ्यावर 12 वाजल्या नाहीत, आनंद आहे. याच्यापेक्षा मोठं पुण्य काय हवं? काय अजून तुम्हाला? सगळ्यात मोठं सुख म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन. कशात आहे? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्याव सर्व अलंकार, आनंद निर्भर डोलत असे. आनंदच मिळवायचा आहे ना, पाप नाहीस करा. आणि पाप नाहीस करायचंय ना, हरी उच्चारणी. अनंत पाप राशी जातील लयासी, क्षण मात्रे नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे, पाप संपवायचं ना तुम्हाला, सोपं आहे बघा. भजे ब्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम, सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणुहस्तकम, मनोज कर्म मोचनम विशाल लोल लोचनम, अनंग रंग सागरम नमामि कृष्णनाथ. भजे ब्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. एखाद्या वेळेस नाही कळलं तर टेन्शन घेत जाऊ नका. चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, 18 ही पुराण, हरीसीच गाती. तेवढं जरी जमलं ना तरी फार आहे दादा. आजचं संकीर्तन सोहळा त्याच्यासाठीच आहे. आम्ही यात्रा केल्या खरं, आम्ही तीर्थयात्रा पदयात्रा केल्या खरं, पण शेवटी आमची जी मुक्तता आहे ती हरीच्याच नामात आहे.
मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची. भले भले सांगून गेले, मुखात नाम आलं की मोक्षाला काही कमी नाही. पण नेमकं मोक्ष म्हणजे काय? हे जे चाललंय ना आपलं, पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जनरे शयनम या संसारे बहुदुस्ता कृपया पारे पाहि मुरारे. हे ह्यातून पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज नाही भज, भज येगळं भज येगळं. तुम्ही काय ऐकचाल काय भरोसा नाही, गेल्या गेल्या भज करचाल म्हणचाल मोक्ष भेटतो. तसं नाही महाराज. त्या जगाच्या मालकाचं भजन केलं की मोक्षच मोक्ष आहे दादा. चिंताच करायची गरज नाही. आज कौतुक आहे या कटारे कुटुंबाचं. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण यांनी आपल्या आई वडिलाच्या कृतज्ञतेमध्ये कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. हे जास्त गरजेचं आहे. करायचंच म्हणल्यावर गंगा पूजन करायला कीर्तनच करावं असं काही नाहीये. आणि माणसं गोळा करायची काय अवघड राहिलं. सध्याच्या परिस्थितीला लोकांची बुद्धिमत्ता इतकी ढासळली आहे, कशाला बी लोक गोळा होत्यात. लोकांचं काही खरं राहिलं नाही दादा. कसं आहे, या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली ह्याच्यापेक्षा 100 पटीनं गोळा होतात महाराज. बरं का, माणसं गोळा करायची काय अवघड आहे. आता हे कळलं त्यालाच कळलं महाराज, आहे की नाही. विषय लोकांचे अवघड झाले दादा. लोक चांगल्या गोष्टीला कमी येतात, वाईट गोष्टीला जास्त येतात. लोक गोळा करायची काय अवघड आहे. फक्त मार्ग चुकीचा धरला की लोकच लोक हो दादा. हा, पण योग्य मार्गावर चालून जनसमाजाचा विचार न करता आपल्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करणं म्हणजे संस्कारांची पावतीच की, मायबापाची पुण्यहीच. अजून काय दादा. पण कसं आहे ना, तुम्ही काहीही केलं तरी लोक चांगलं म्हणतील याचा मात्र विश्वास नाही. आता एवढं जरी या 3 पोरांनी आईबापाच्या 4 धाम यात्रेनिमित्त कीर्तन ठेवलं तरी अख्खी भाऊकी चांगलंच म्हणल याची गॅरंटी नाही. आता कीर्तन झाल्यावर हितच पंक्तीत खाणार आणि गाडीवर जाता जाता म्हणणार काय नाही, सरपंच स्वतः माझी सरपंच आहे, पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं, त्याला काय असतं. पैसा असल्यावर काय बी होतं दादा. लोक येत रे ती. लोकांचं कुठं काय घेऊन बसला तुम्ही. माऊली म्हणले जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. मला फार आवडतो लोकांनी बोललेलं. माऊली म्हणतात बरं का. ज्ञानोबा म्हणतात जोपर्यंत समाज वाईट बोलतोय तोपर्यंत देव माझा याची जाणीव राहते. ज्या दिवशी लोक चांगलं म्हणतील त्या दिवशी अहंकारात सगळ्यात पहिल्यांदा देवालाच विसरतो आपण. त्याच्यापेक्षा लोकांना वाईट म्हणलेलं बरं. लोक येत होती. अहो शॉर्ट घालून तुम्ही एअरपोर्टवर गेलात तरी कुणी बघणार नाही, पण तुम्ही धोतर घालून जर विमानतळावर गेला अख्खं विमानतळ टुकू टुकू बघतं. त्याला वाटतं डब्यातला विमानात कसा, हे लाल डब्यातला गबाळ आहे, हे विमानात कसं महाराज. धोत्रावाल्यांची पात्रता नाही ना दादा विमानात वगैरे बसायची. आम्ही म्हणजे अनएज्युकेटेड, लोअर क्लास, थर्ड क्लास, बाकीचे म्हणजे हाय क्लास. खरं सांगा माझ्या नजरेत नजर घालून काय जग निघालं हो दादा. देवाला मानणारा मूर्ख आणि देवाला न मानणारा शहाणा, नित्यपाठ करणारा मूर्ख आणि जो देवाच्या समोरही बसत नाही तो शहाणा. अहो ज्याचं आयुष्य काकड्यात आणि हरिपाठात गेलं त्याला माणसं नावं ठेवतात, आणि जे लोकांच्या टाळूवरचं लोणी सुद्धा चाटून खातं लोक त्याच्या पाया पडतात. काही जग निघालं. पण काही म्हणा दादा, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण कीर्तन करणारी नालायक आहे. काय जग आहे हो. पण कसंच करावं लोकांचं बरं. लोक लय बाबा त्रास देतात. मला विचारा, लोक शांत कीर्तन केलं तरी म्हणणार काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जी केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय, कसं तरी जगू द्यायचा. माझं काय मत आहे पानगवणकर, ज्या वयात तुमची लेकरं चुकीच्या मार्गावर जातात त्या वयात जर आम्ही पंढरीच्या वाटेवर चालत असू तर आमच्या माय बापाचं काहीतरी पुण्य असेल की आमच्या मुखात कसं का होईना देवाचं नाव घेतो. मी काय म्हणते, पाठीमागचे बरं का, हे 2-4 पुढचे वाजवायला लागले आता टाळ्या. पाठीमागचे कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण तुम्ही काय असं नासक्या कांद्यावाने तोंड करून बसू नका. वाजवा बाबांनो टाळ्या. तुम्ही लयच मुदाम करायला लागले. हा ना, तुम्हाला माझी जिरवायची. हा, काही काही माणसं कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती,
आका मंडप टाळ्या वाजवत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ऍटिट्यूड कशाशी खाता हो माऊली? मी नाही बरं का, ज्ञानोबाराय म्हणतात आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःलाच महंत मानतात माणसं, स्वतःलाच राम मानणारी माणसं रावणापेक्षा कमी कशी सांगा ना तुम्ही? मी तर म्हणते आपल्यापेक्षा रावण लय बरा. बिचारा आई बापाची सेवा तरी करायचा, बिचारा ज्ञानी तरी होता, आपलं कशात ना बशात. पण इतका अहंकार आहे दादा, ही पोरं तर चलत चलत कुत्र्याला लात मारतात गाडीहून, काही संबंध नाही त्याचा कुत्र्याचा, काही नाही महाराज. पण अहंकार कुणावर चलत नाही म्हणून कुत्र्यावर दादा चलत चलत हो, काही संबंध नाही दादा. इतका अहंकार झाला ना आमच्याकडे माऊली, कसा देव सापडणार आहे? मला खरंच रावण बरा वाटतो. का माहित आहे? मंदोदरीने विचारलं रावणाला, स्वामी मंदोदरी म्हणजे रावणांची पत्नी, मी गांभीर्यपूर्वक बोलते तुमच्याशी, सीतामाईपेक्षा मंदोदरी सुंदर होत्या. मंदोदरीने विचारलं, सीतामाईला तुम्ही अपहरण केलं हे खरं, सीतामाईला उचललं हे खरं, पण तुम्ही त्यांच्या सावलीतही उभा राहिला नाही. माझा साधा प्रश्न आहे, जर उपभोग घ्यायचा नव्हता तर सीतामाईला उचललत का? आणि जर उचललं तर उपभोग का घेतला नाही? रावणाने उत्तर दिलं, बाई लक्ष्मण रेखा ओलांडावी सीतामाईनं म्हणून ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांच्या दारात गेलो. पदर पसरून म्हटलं, भिक्षाम दे ग माई. काय म्हटलं? भिक्षाम दे ग माई. ज्या बाईला आई म्हणलो त्या बाईवर वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवलात तर रावणाची बी नाही की ग. जिला आई म्हणलो तिला आईच मानायचं सामर्थ्य माझ्या. काय वाटतं आपल्यापेक्षा तो बरा का? आपण नुसतं म्हणायलाच आई ताई म्हणतो, नजरेत कुठं आपल्या फरक आहे? बरं हे वासनेचं मरू द्या रे, गरीब श्रीमंती आपल्याकडे चलतीच की. लय अवघड आहे आपलं. एखादा श्रीमंत आला की आपण गरीबाच्या पोराला पंक्तीत न उठवतो, उठ साहेबाला बसू दे. ते ताटावर बसलेलं पोरग उठतं, 2 घास साहेब, 2 घास साहेब, 2 घास खा, 2 घास साहेब, 2 घास. आमच्या पंक्तीतलं 2 घास का साहेब? अरे येड्या, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या 2 घासानं काय फरक पडणार आहे त्याला? पण तुझं डोकं जागेवर आहे का बघ ना. ज्याला गरज आहे त्याला नाही, ज्याला गरज नाही त्याच्या पाठीमागे लागायचं दादा. बरं हे मी पण म्हणत नाही, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते जे बहुते सन्मान योगे. जो त्या गोष्टीचा सन्मान करेल त्याच माणसाला दान करा. ज्याला त्या गोष्टीची गरज नाही, देश काल पात्र पाहून दान करावं. तर दानम सात्विकम श्रुतम, भगवान श्रीकृष्ण सांगतात, त्याच दानाला सात्विक म्हणायचं जे दान देश काल पात्रता बघून दिलं जातं. कुठंही कसंही करायचं नाही दादा. आणि दान कुठलं करावं? जे पैसे तुम्ही कष्टातनं कमवलेत त्या दानाचं महत्व आहे, नाही तर काही फायदा नाही. अन्यायोपार्जितम धनम, अन्यायानं उपजत झालेलं धन कधीच दानाच्या कारणी लागत, त्याचं पुण्य मिळत नाही दादा. आणि दान करावंच. 100 10 रुपये देवाला गेले पाहिजे म्हणजे 90 रुपये नारायण सांभाळतो. शास्त्र आहे, न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. म्हणून ही तीर्थयात्रा, पदयात्रा, देवधर्म हे त्याच्यासाठी असतं. 100 10 रुपये देवासाठीच खर्चायचे, बाकीचे 90 नारायण सांभाळतोय. 100च्या 100 खिशात घातले की 100च्या 100 खिसा पाडून जातात. मग गणित कळतो तुम्हाला दादा, है की नाही? म्हणून 10 भाग देवाला. आणि माझं मत काय, लक्ष्मीनं यावं पण पांडुरंगा समवेत यावं. निस्ती लक्ष्मी आली की महाराज त्रास घेऊन येते, आणि पांडुरंगा समवेत आली तर समाधान घेऊन येते. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे आसो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मीला टिकवायचं असेल ना, स्थिरावायचं असेल ना, तर मुकुंदाचा सहवास हवा. त्याला पांडुरंगाचं नामचिंतन हवं. आणि पांडुरंगाचं नामचिंतन एकदा मुखात आलं ना, बाकी कशाची चिंता करता दादा? अहो जगाचा बाप ज्याच्या पाठीशी त्याला भय कसलं मला सांगा. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं